हे वेलकम टू डिश डॅश रेसिपी. तर आज आपण बनवणार आहोत काजूची भाजी. कोकणी लोकांना तर माहितीच असेल काजूची भाजी कशी बनवतात, पण मी माझ्या स्टाईलमध्ये तुम्हाला सांगणार आहे कशी मी बनवते ते. तर आपण आधी काय करायचं, काजूला बॉईल करून घ्यायचं आणि नंतर मग थोड्या वेळानंतर त्याच्यात थंड पाणी टाकायचं. नंतर ते थंड झालं की आपण त्याची मस्तपैकी सालपटं काढून घ्यायची, त्याची साली. आणि नंतर मग आपण मसाला बनवण्यासाठी सगळे इन्ग्रेडियंट घ्यायचे. कांदा, किसलेला खोबरा, अजून खडे मसाले, टॉमॅटो. आणि हे पनीर मी घरी बनवलं आहे. तर तुम्हाला ह्याची व्हिडिओ पाहिजे असेल तर मला सांगा मी कसं बनवलं ते, कारण की आता पनीरमध्ये लय भेसळपणा करतायत. सो मी घरीच बनवलं. आणि मग नंतर मग आपण मसाला बनवूया. त्यासाठी आपण खिसलेला खोबरा घेऊया, त्याच्यामध्ये लसूण, अद्रक आणि कोथिंबीर टाकून ग्राइंडरमध्ये आपण ग्राइंड करूया. त्याला पाणी टाकायचं थोडं, तुम्हाला जसं पाहिजे तसं थोडंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं, नाही तर लय पातळ होतं. नंतर मग आपण त्याला ग्राइंड करून घ्यायचं. नंतर मग एक पातेला घ्यायचा, त्याच्यात तेल टाकायचं आणि खडे मसाले टाकायचे. खडे मसाले टाकून आपण त्याला मस्त फिरवून घ्यायचं लालसर होईपर्यंत. नंतर मग कांदे टाकायचे आणि कांदे टाकताना सगळं उडत होतं. आणि नंतर मग त्याला भाजून घ्यायचं ब्राऊन कलरचं होईपर्यंत. नंतर मग टॉमॅटो टाकायचा. जर कोणाला मराठीत समजली नाही व्हिडिओ तर मला कमेंटमध्ये सांगा, मी हिंदीत पण बनवेन एक व्हिडिओ. नंतर ते मसाला आपण बनवलेला ते टाकून घ्यायचं आणि त्याला मस्त फिरवून घ्यायचं एकजीव करून. आणि नंतर मग आपण मसाले टाकायचे, लाल मिर्च पावडर, जो आपल्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो सगळा टाकून द्यायचा. मी पण असंच करते. हळद, सगळे मसाले, धणा पावडर वगैरे वगैरे सगळं टाकून द्यायचं. असं काय नसतं ह्याला हेच मसाला वापरायचा. तर त्याला मस्त मसाला मेन कच्चा नाही राहायला पाहिजे, त्याला मस्त म्हणजे भाजून घ्यायचं. असा कच्चापणा नको असला पाहिजे. थोडंसं चिटकत होतं म्हणून मी पाणी घातलं वरून. आणि अजून त्याला मी लय भाजते मसाल्याला, कारण की मसाला भाजला ना मगच टेस्ट येते भाजीला. म्हणून मसाला आधी भाजून द्यायचा. टाईम जाऊ दे तरी पण आपण भाजून घ्यायचा. आणि मी असं त्याच्यावर प्लेट ठेवून भाजायला दिला वाफेने, तो अजून मस्त भाजला गेला. नंतर मग आपण काजू घातले त्याच्यात. काजू घालून मस्त फिरवून घेतलं. फिरवून घेऊन लय मसाल्यामध्ये जास्त भाजून घ्यायचं असतं, ते मेन आहे. आणि तुम्हाला जर जास्त ग्रेव्ही पाहिजे असेल तर गरम पाणी करून त्याच्यात ॲड करायचं. आणि जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे, जेवढे माणसं आहेत त्यानुसार त्याला पाणी घालून ॲडजस्ट करायचं. आणि असा मी बनवला काजू मसाला. रेसिपी ट्राय करा आणि आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, बाय.